हॅलो मंडळी, चला मग तिसाईच्या दर्शनाला. कोण कोण येत आहे? 30 गावला. लवकर लवकर पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. आम्ही चाललेलो आहोत, आमची फॅमिली. दिसते का? अरे ते आंटी पण आहे का? चला मग लवकर लवकर, उद्या सगळ्यांनी ब्लॉग बघायचा आहे सकाळी 8 वाजता. चला मंदिराच्या कोपऱ्यात पोहोचलेला आहोत. इथून स्टार्ट आहे आमचं आई तिसाई जरीमरी मंदिर. चला आईच्या इथे जाताना मस्त जत्रा भरलेली आहे. जत्रा म्हणजे संध्याकाळची तर अजून जास्त भरते. माझी फॅमिली बघा. दादा नाही आज, कारण की दादा कामाला गेलेला आहे आणि मी आलेले आहे. दिसतंय का? खूप छान छान लागलेलं आहे. पण असं आहे की आज आम्ही लवकर आलेलो आहोत. अजून थोडा उशिरा. फ्लावर वगैरे बघा किती मस्त आहे, छान छान आहे बघा. वाव, हे बघा दिसतंय का? या बाजूला पण बघा, त्या बाजूला पण आहे. असं नाही की ह्याच बाजूला आहे, त्या बाजूला पण मस्त मस्त आहे. दिसतंय का? हे बघा, या बाजूला पण आहे. अजून तर मंदिराकडे पोचायला आपल्याला 10 मिनिटं आहेत. वाव, भारी भारी केसरी वगैरे पण आहेत बघा. तुला पाहिजे का नकली केस? कसे दादा? ओके, हे बघा मेळा वगैरे भरलेला आहे. हे बघा, दिसते का? हे बघा काय मस्त फुलदाणीने सगळं सजवलेलं आहे. हे बघा इथे पाणी वगैरे आहेत लहान पोरांचे. तरी आम्ही खूप लवकर आलेलो आहोत. अजून संध्याकाळी जर एवढी गर्दी असेल ना, इथे पाय ठेवायला जागा नसते. कारण की आमची आई जरीमरी तिसाईच्या इकडची जत्रा म्हणजे खूप भारी आहे बघ. काय मस्त केसरी वगैरे भारी भारी आहेत. संध्याकाळी खूप गर्दी असते इथे. कुणाला काय पाहिजे सांगून द्या मला, म्हणजे मी त्यांना पण घेते. हे बघा खलबत्ता नको आपल्याला. दिसतंय का? बाजारात म्हणजे यायचं एक असतं की खूप छान छान प्रकारचे वस्तू वगैरे मिळतात. गर्दी तर आहे पण अजून कमी आहे. अजून गर्दी किती भारी भारी आहे. एक नथ घ्या आहोची. हे बघा वेगवेगळ्या खाण्याचं सामान आहे. किचन आहे वेगवेगळ्या प्रकारचं. लोणचं आहे. काही कशा बांगड्या 100ला जोडी आहे बघा बहिणी. कोणी बोरं खाल्ले होते बघा बोरं. हे आता मी जाताना घेणार आहे. हे बोरं मला खूप आवडतात. बघा तेच रस्त्यात झाली मारामारी. आई गेली सोडवायला. बघा मेळे बघा खूप भारी भारी आहेत. आपण थोड्या वेळानंतर येऊ. पहिलं आपण देवीचं दर्शन करू. स्टार्ट होते आमच्या देवीची ओटी घ्यायची. तर आता आम्ही इथे दरवर्षीप्रमाणे आमचं एक ठरलेलं आहे. आम्ही घेत आहोत आता आमच्या तिसाईची ओटी. चला तर मग आता आपल्याला जायचं आहे मंदिराच्या आतमध्ये. बघा आम्ही दरवर्षी येतो बरं का, ह्यांच्याकडेच आम्ही ओटी घेतो. मस्त आहे आमच्याकडे जरीमरीला. सगळ्यांनी फिरायला या. चालू आहे सध्या जत्रा. कोणाला खायचेत का? सध्या गर्दी कमी आहे, नाही तर खूप गर्दी असते. दिसतं का? खूप गर्दी असते, खूप गर्दी. आता दुपारचं आलोय, गर्दी कमी आहे. बघा तुम्हाला दिसतंय का? खूप छान छान आहे. मस्त मंडप बांधलेला आहे वरती. आता जरा गर्दी कमी आहे, आम्ही पळतोय. हे एवढी पूर्ण आहे ना, हे पूर्ण भरलेलं असतं. पण आता सध्या लाईन खूप कमी आहे, कारण की दुपारची वेळ आहे. दुपारी जरा लाईन कमी असते. ती भाजी गेली पुढे, मी जाते बाहेरून. आणि बघा खूप गर्दी आहे.
सूरज कास्कर, चालेल आहोत. राणा पुरण, खूप फास्ट पळत आहोत मोठी आणि टीम. कारण की आता गर्दी खूप कमी आहे दुपारची वेळ आहे म्हणून, नाहीतर इथे खूप गर्दी असते. धन्यवाद. चला चला, आईने ताट घेऊन पुढे चालली आहे ना. प्रशांत आश्रम, आई चालली पुढे. मम्मी 101 रुपये. अजून एवढी लाईन पार करायची आम्हाला, मग आम्ही जाऊ. तोपर्यंत आम्ही आई तिसाईची पालखी बघा. हे बघा दिसतंय का? मानाची पालखी आमच्या तिसा इथे कल्याणची एक जागृत देवी स्थान आहे की जिथं तुमच्या सगळ्यांची होतात. ही आमच्या आईची पालखी बघा. ज्यालाही जमेल त्यांनी ऑनलाईन तर दर्शन करून घ्या. चेतन सुरेश माने, राहणार कल्याण पूर्व, 101 रुपयाची देणगी प्राप्त झाली. कुठे चालले तुम्ही? सतीश ठोंबरे, राहणार लोकवाटिका, 21 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. अनिल सुदाम भाटकर, राहणार चक्कीनाका कल्याण, 108. स्टार्ट केला मी. आणि कुशन ज्यूस सेंटर, राहणार पनवेल, 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जरी मेहनती साहेब आभारी. अंजली वसंत भोईर, राहणार पनवेल, 180 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जरी माहिती साहेब आभारी. शशिकला धनाजी नाखवा, राहणार करंजा, आता आम्ही गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे. अजून गाभाऱ्यातून आतमध्ये जायचंय. राहणार पडलेगाव. प्रमोद सिंग, राणा चिंचगाव, 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जरी माहिती साहेब चिंचपाडा, 200 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जरी माहिती साहेब बघा आमच्या आई जरीमरीचं नाव किती छान लिहिलेलं आहे. दिसते का? मस्त आहे बघा. अजून आपल्याला आज जायचंय, दर्शन घ्यायचंय. आमची कल्याणची आई जरीमरी आई म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि कल्याणची ही शान. तिकडे आईचं पण घ्यायचं. दादा वेगळी
दैव सगळ्यांना सुख समृद्धी आनंद. नरसिंह चव्हाण राहणार मानकुर्डे. हे आहेत आमच्या इकडं श्रीरामचं मंदिर. बैलगाडा शॉकिंग कन्हैया ग्रुप लांगरोल यांच्याकडनं 205 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. जरी माहितीसाठी सुनील भोसले आणि ऋषी भोसले यांच्याकडनं यांच्याकडनं 101 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जरी माहितीसाठी देवस्थान आभारी. प्राप्त झालेली आहे. जरी माहितीसाठी देवस्थान आभारी. आता बाहेर आल्यावर बघा आमची शॉपिंग. हे आहे आमचं आईच इथे. जर कोणाला फोटो काढायचा असेल तर हे छोटंसं मंदिर इथे बांधलेलं आहे. पकडा मम्मा. बघा आता चालूच आहे. चालू आहे ना. इकडे आई जरीमरीचे बकरे वगैरे दिले जातात. आणि इकडे दिसते का माझी भाची पहिली हुशार ना. सगळ्यात पहिली ती पळाली. नंतर आमच्या घरचे हळूहळू चाललेले. जावा मॅडम. मग आता इथे खाण्या वगैरेचं पण आहे. आता आपण जाणार आहोत. आता त्याच्यामध्ये कुणाला बसायचं आहे लवकर सांगा. कोण लहानपणी गेलं होतं. आता आमच्या भाच्यानं बसायचं आहे. बघा ह्या 2 आहेत. काय माहिती बघा आता ह्यांना चाललंय. सगळ्यांनी 2-2 फोडा. धनू आमची धनू आता नेम मारणार आहे. चला तिकडे जा ना धनू. ए थांब म्हणू धनू थांब. काय नू थांबा ते. थांब धनू इकडे बघ. नाही तिला पण दे ना. येत आहे का मारता. किती राहिले. धनू आहे.
लवकर लवकर सांगा. मला तर खूप भीती वाटते बाबा. हा आकाश शाळा कुठला आवडतो? चालू द्या चालू द्या. मम्मी मम्मा हा अगं येते येते आगाव. चला आता आपण खाजा घेतोय, मसूर घेतोय. कल आप यूट्यूब पे वायरल हो जाओगे. ये क्या है? ये तो दाना रहता खाता में. सगळं सामान घेते बघा. कल्याण 101 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. गरीब कैलासवासी रेवती महादेव नागवा यांच्या स्मरणार्थ रुपये नागवा यांच्याकडनं 102 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. वाव. ग्रामस्थ मंडळ आवाज 100 रुपयाला येत. कोणाला लोणचं खायचं का? लोणचं चला मग आता आम्ही आणली घरी आईस्क्रीम. या आईस्क्रीम खायला.